मूलभूत गरज आहे, बरोबर आहे. पण आज त्याच्या पलीकडे माणसाची चौथी गरज म्हणजे मोबाईल. आज जळी स्थळी काष्टी पाषाणे तुकोबारायाने एक अभंग गाथेमध्ये तुकोबारायांचा अभंग आहे, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. पण तो संगाती कोण? पांडुरंग. आता सध्या कलियुगामध्ये थोडं वातावरण बिघडलेलं आहे. आता माणसाला जेथे जातो तेथे तू माझा संगाती म्हणजे मोबाईल आहे. आणि मोबाईल मुळे हल्ली माणसं कशी बदललेली आहे. या मोबाईल मुळे माणसाच्या आयुष्यामध्ये किती बदल झालाय. मग ते गावकी असू द्या, भावकी असू द्या, समाज असू द्या, देशाच्या पातळीपर्यंत मोबाईल माणूस किती बदललाय. आपल्या नातेवाईकांमध्ये किती एक तफावत आणि दुरावा झालाय. त्या मोबाईलच्या अनुषंगाने एक गजल तुमच्या समोर सादर करता येईल. पांडुरंगा, त्या पांडुरंगाला सागडं घालतोय की या मोबाईलनी माणूस किती नंगा झालाय. त्या गजराच्या माध्यमातून गजर मांडतोय. सगळ्यांनी बसला तरी झालं. आता काय लोकप्रतिनिधी येतील जातील, आपण हरिनामाचा आनंद घ्यायचा. पांडुरंगा मोबाईलने केला मानव नंगा. 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 जेथे जातो तेथे तू, जेथे जाते भक्त होता त्याचा तू संगाती. त्याचा तू संगाती, त्याचा तू संगाती. जेथे जाती भक्त होता त्याचा तू संगाती. त्याचा तू संगाती, त्याचा तू संगाती. आता देव झाला भ्रमण ध्वनी तो सदैव. आता देव झाला भ्रमण ध्वनी सदैव त्यांच्या हाती. सदैव त्यांच्या हाती, सदैव त्यांच्या हाती. आता देव भ्रमण ध्वनी झालाय, बरोबर की नाही. रात्री झोपताना उशाजवळ मोबाईल, सकाळी उठलो की पहिला बघणार व्हॉट्सअपवर किती मेसेज आले. नवे संडासात जाताना पण मोबाईल घेऊन जातो. हल्ली मोबाईल शिवाय कोणाचं पान हलत नाहीये. छोटी पोरं आमच्या वेळेला, आता जी 40 मध्ये 35 मध्ये जी पिढी आहे त्यांनी आपण लहानपणी कुठले खेळ खेळलोय. आणि आता पोरांना आई बापूस काय करतो, 2 वर्षाचा 1 वर्षाच्या पोरांच्या हातामध्ये मोबाईल. मला आई बापू सकाळीपासून संध्याकाळपर्यंत नाही आला तरी पोरांना काय फरक पडत नाही, बरोबर की नाही. अगदी पोरगा मोबाईल फक्त पोराच्या हातामध्ये पाहिजे. आणि त्या मोबाईलनं हल्लीची पिढी बघा कशी भरकटत चालली. पूर्वी आमच्या वेळेला आत्महत्या कोणाला माहिती होते का हो? पोरांनी आशी बापसाने आम्हाला दांडक्यात झोडून जरी काढला तरी आमची पोरं कधी व्यभिचार आम्ही कधी केला नाही. पण हल्ली फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअपच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोरं एवढी हळूवार झालेली आहेत की विचित्र निर्णय घेतात, विचित्र व्हिडिओ बघतात. आणि मोबाईल, त्या पोरांच्या हातात मोबाईल घ्या. अभ्यास करताना आपली पोरं फक्त टायमिंगवर येणार. आई बाबांना सांगणार, आई मी आता 1 तास अभ्यास करते, नंतर मला मोबाईल द्यायचा. ही प्रत्येकाच्या घराघरातली परिस्थिती आहे. पोरांचा सोडावं, मोठ्यांचा पण काय. हल्ली पोरं मोठी माणसं सुद्धा रात्री 1-2 वाजेपर्यंत, म्हणजे माझा पण अनुभव मी सांगतो, रात्री 1-2 वाजेपर्यंत मोबाईल वरती माणूस स्मृतीभ्रंश माणसाची होती चाललेली बघा.
मोबाईलमुळे माणूस अगदी विचित्र पद्धतीने स्वतःला अनुकरण करा एकमेकांनी प्रत्येकाने की मोबाईलमुळे किती दुरावा. त्या मोबाईलचा वापर नक्कीच करायला पाहिजे. कालाय तस्मै नमः, काळाप्रमाणे आपल्याला बदलायच पाहिजे. पण त्या तुकोबारायांनी तेव्हा अभंग रचला होता, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. आता ज्या पिढीला वाटते तो अभंग ह्या मोबाईल साठी ठेवलेला आहे. हल्ली हल्ली असं वाटायला लागलं. म्हणून काय सांगतोय बघा ऐका. आता देव झाला भ्रमण ध्वनी सदैव त्याच्या हाती, सदैव त्याच्या हाती, सदैव त्याच्या हाती. प्रातःकाळी उठताक्षणी स्मरत होते तुझला, स्मरत होते तुझला, स्मरत होते तुझला. प्रातःकाळी उठताक्षणी स्मरत होते तुझला, स्मरत होते तुझला, स्मरत होते तुझला. आता जागी होता पाहती मेसेज कोणी काढला, मेसेज कोणी काढला, मेसेज कोणी काढला. मकरंद फुलवून त्या मकरंदाला एखाद्या कमळामध्ये बघा, चिखलामध्ये उगवलेला कमळ संध्याकाळ झाली त्या मकरंदाच्या मोहापायी तो भुंगा त्या कमळावरती बसतो आणि संध्याकाळ झाली की कमळ आपोआप आपल्या पाकळ्या काय करतो, बंद करतो. पण त्या मकरंदाच्या मोहापायी तो भुंगा एवढा मोहित झालेला असतो, त्या पाकळ्या कधी त्या मकरंदाला आपल्या पाकळ्यांच्या मध्ये बंद करतात आणि रात्रभर तो भुंगा त्या पाकळ्या कमळाच्या पाकळीच्या आतमध्ये. जेव्हा सकाळ होते तेव्हा त्याची सुटका होते. आणि हल्ली माणसाचं तसंच काय झालेलं आहे. मोबाईल शिवाय माणसाचं पान हलत नाही. मोबाईल मध्ये माणसाला अजिबात जेवताना त्या आपल्या गृहिणीचा मोबाईल मध्ये लक्ष नसतो, काम धंदा करताना बाप्या माणसाचा मोबाईल मध्ये लक्ष नसतो. आणि त्या मकरंदासारखा मोहित झालेला तो भुंगा जशी माणसाची अवस्था झाली आहे का. मकरंद फुलवून, मकरंद फुलवून जैसा भुंगा, मोबाईल केला मानवंगा. पांडुरंगा मोबाईल केला मानवंगा, मोबाईल केला मानवंगा. जंग होती भक्त तुझे गात होते भजनार्थी, गात होते भजनार्थी, गात होते भजनार्थी. जंग होती भक्त तुझे गात होते भजनार्थी, गात होते भजनार्थी, गात होते भजनार्थी. रमण ध्वनी तुझ्या सामोरी आता तुला ते ऐकविते, आता तुला ते ऐकविते, आता तुला ते ऐकविते. पूर्वी देवाच्या सत्यनारायणाचे गणपती बाप्पा असू द्या, माणसाला सगळी सुख करता दुकारता वाचून खाली लोट टांगणपर्यंत आरत्या वाट असायच्या. बरोबर की नाही. आता सगळा पब्लिक म्हणजे रहिवासी इकडे बसले, ते माझे पोरच पडले, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला मान असे भेटले नाही. पूर्वी सगळ्यांना आरत्या पाठ असायच्या. पण आता बघा मुंबईमध्ये आल्यानंतर नवरा बायको देवाची पूजा करताना आरती पाठ नसते. मग तो मोबाईल लावणार, होम स्पीकरला, होम थिएटरला लावणार आणि सुख करता दुकारता मोबाईल आरती बोलतो आणि आम्ही आपला आरत्या ओवाळतो. मग त्या पोरांना अशी माणसाला आरत्या पाठ नाही, त्या पोरांना खूप वाटणार. मग सुख करता दुकारता वाचला विघ्नाची, त्याच्यामध्ये दर्शन ना काय, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. तो एक वर्ग अशी बाबतीत विचारतोय ह्याच्यामध्ये दर्शन म्हात्रे कोण आहे. कारण मुलांना आरत्याच पाठ नाही. अष्टम कष्टम राम नारायण अच्युतम केशव ह्या आरत्या मुलांना पाठणार. आणि आमच्या आई वडिलांपासून सवय, आम्ही होम थिएटरला आरत्या लावणार. लवथावती विक्राळा, मग लवलावती विक्राळा, इथून आपली सुरुवात आहे. त्यामुळं काय होतं, आपली संस्कृती ही विसरता कामा नये. भले आम्ही किती पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन करायला पाहिजे, पण आपली संस्कृती लोक विसरायला. आजच्या सगळ्या पिढ्यांना सांगणं आहे. आज एक रील्स आली होती, सध्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये भेटतात. बरोबर की नाही. टीव्हीवरती सतत जाहिरात आहे, आम्हाला आमचा भाऊ सांभाळतो. एका बाईने रील्स बनवली,
अहो आमचा नवरा आमचा पगार आपण आम्ही त्याचा ऐकत नाही तर 1500 देऊन आम्ही ऐकणार म्हणजे मोह तुम्हाला लोक मोहित भरपूर होतील पण संसार चालवायला पैसा अडका पाहिजे त्याबरोबर आपल्या नवरा बायकोचं प्रेम सुद्धा तेवढंच पाहिजे म्हणून आयुष्यामध्ये आपली संस्कृतीचं जतन करा तरच ही संपत्ती आणि संतती चांगली येणार आहे. पाश्चात्य संस्कृती मोबाईल वापरा पण मोबाईलचा वापर तिथपर्यंत असायला पाहिजे आहे का. मोबाईलवर पाहिली ती गोष्ट आहे बघायला मिळते बरोबर नाही. युट्यूबवर टाकलं की मंत्र कुठला ग्रंथ असू द्या कुठलं संत असू द्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. माणसाला सगळा रेडीमेड भांडवल भेटायला लागला म्हणजे सगळं ऐकतं भांडवल भेटतं. त्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टी ग्रंथ पुराण माहिती नाही आम्ही आपल्याला लावणार आणि ऐकत बसणार आणि आम्हाला त्याचा पाठ करायची गरज वाटत नाही. आणि म्हणून आपले ज्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या ऋषीमुनी ज्ञानी पंडितांनी करून ठेवले संतांनी करून ठेवलंय ते साहित्य आपलं वाचलं पाहिजे. आमच्या घरामध्ये हल्ली बोलतात ना ते काय ग्रंथ पुराण भैयाच्या दुकानामध्ये दिसतात त्या भेडी बिडी बांधतात. त्याचं कारण का ते आम्हाला वाचायला वेळ नाही. मोबाईल आम्ही 2-2, 5-5 तास बघू शकतो पण आम्हाला ग्रंथ पुराण वाचायला नको. ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली तुकोबाची गाथा आहे अभंगाची नामदेवांची गाथा आहे या सगळ्या संतांनी ग्रंथ पुराण दिलेले ते आपण वाचले पाहिजे. म्हणून समजाय का नाही पाठ गुणा स्तोत्र मंत्र तोही भ्रमण ध्वनी कुटुंबामध्ये संवाद उरला नाही. पोरं मोठी झाली की बापसाकडे मोबाईल बापूस एका कोपऱ्यात बसलाय आशीकडे मोबाईल आई किचनमध्ये वर्गा बेडरूम मध्ये अभ्यास करतोय त्याच्याकडे मोबाईल पुस्तकाच्या आतमध्ये मोबाईल पोरीकडे मोबाईल. त्यामुळे होतं काय एका घरात राहून
माणसाकडे संवाद होणार, नात्याची गुंफण माणूस विसरायला लागलेला आहे. आणि म्हणून त्या पांडुरंगाला आम्ही काय साथ घालतोय की कितीही काळ बदलला तरी हा नात्यांचा ओलावा राहायला पाहिजे. कारण कुटुंब सुखी या घरामध्ये ज्याच्यामध्ये कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये संवाद राहिला तर पुढची पिढी घडणार आहे. आणि म्हणून प्रबोधन म्हणून ही गजर तुमच्या समोर सादर केलाय. मोबाईलचा वापर करा पण तेवढ्या वेळापुरतं करा. मोबाईलच्या आधी कोणी जाऊ नका. आपल्या आयुष्याचं छोट्या छोट्या पोरांचे डोळे बघा. हल्ली आम्हाला 42-43 नंतर चष्मा लागलाय. हल्ली मोबाईल मध्ये लोक एवढी वेळी होत चालले 2-2, 4-4 वर्षाच्या पोरांना चष्मा लागतो. त्याचं कारण मोबाईल मधलं रेडिएशन हे लोकांना घातक ठरते. म्हणून सांगतो ऐका, मोबाईलचा वापर करू नका, करा पण त्याचा अतिरेक करू नका. ऐका